रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या वितरणासाठी 1932 कोटी 72 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असून यात सोलापूर जिल्ह्यातील 5 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्यातील शेतकऱ्यांची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे। राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय। नमोच्या हप्त्याची राज्यातील 94 लाख तर सोलापूर जिल्ह्यातील 4,99,345 शेतकरी प्रतीक्षा करत होते। तसेच योजना बंद झाली या अफवेने जोर धरला होता, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। परंतु आता मात्र राज्य सरकारने या संदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध केलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। कृषी आयुक्तालयाने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याच्या आकडेवारीच्या आधारे राज्य शासनाकडे 7व्या हप्त्यासाठी निधीची मागणी केली होती। या निधीतून पात्र लाभार्थ्यांव्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांनी PFMS नोंदणी प्रलंबित आहे किंवा ज्यांचं आधार कार्ड खात्यातून वगळलं गेलंय त्यांनाही लाभ दिला जाणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील पीएम किसानचे 5,02,625 लाभार्थी असून यातील 4,99,345 लाभार्थ्यांनाच 20वा हप्ता मिळाला होता। 5,319 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित होती। आता नमो किसान शेतकऱ्यांची ई-केवायसी झाली असल्यास सुमारे 100 कोटी रुपयांचा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मिळतात। त्यामध्ये भर घालून राज्य सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेद्वारे स्वतंत्रपणे वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत देते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।